10th standard Science and Technology Part 2, and the second lesson, life processes. In this lesson, one of the most point is cell division, ज्याला आपण पेशी विभाजन असं म्हणतो. आणि एसेन्शियल लाईफ प्रोसेस, अत्यंत महत्त्वाची अशी एक लाईफ प्रोसेस आपल्या शरीरामध्ये घडत असते, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये घडत असते, ज्याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन. ओके, दिस इज सेल डिव्हिजन. नाउ आय वॉन्ट टू प्रोसीड फर्दर. What happens to the cells of injured tissue? आपल्याला जेव्हा जखम होते ना, तेव्हा त्या ठिकाणी जे टिश्यू असतात, त्या टिश्यूमध्ये जे सेल्स असतात त्यांचं काय होतं बरं? काय होतं? सेल्स इंज्युअर्ड होतात, त्या ठिकाणचे सेल्स डॅमेज होतात, बरोबर आहे का? इज द फर्स्ट क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन, whether new cells are formed during healing of wound. हे झालेली जखम जी आहे ती बरी होताना तेथे नव्याने जे सेल्स आहेत ते तयार होतात का? यस, न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वाउंड. व्हॉट इज हिलिंग ऑफ वाउंड? जखम बरी होण्याची प्रक्रिया. हिलिंग ऑफ वाउंड, जखम बरी होण्याची प्रक्रिया, ज्याला आपण हिलिंग ऑफ वाउंड असं म्हणतो. द थर्ड क्वेश्चन, do the plants get injured when do we pluck the flowers? जेव्हा तुम्ही फुलं तोडता ना, वनस्पतीवरती असणारी जी फुलं आहेत तेव्हा तुम्ही तोडता, तेव्हा त्या वनस्पतीला जखमा होतात का? यस, when we are plucking the flowers on the trees, the plant also gets injured. How are those wounds healed? त्या जखमा कशा भरून येतात बरं? जस्ट लाईक ए वोंड ऑन आवर बॉडी, आपल्या शरीरावरती जशी एखादी जखम होते आणि मग त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होतं. ॲट द प्लेस वेअर आवर बॉडी इज इंज्युअर्ड, ॲट दॅट प्लेस सेल डिव्हिजन टेक्स प्लेस व्हेरी फास्ट अँड न्यूली बॉर्न सेल्स आर फॉर्म ॲट दॅट प्लेस अँड द healing process completes. Just like that, when you pluck the flower from on the tree, the plant also injured, and at that place plant starts to the process of cell division and the wound heal. How does the growth of any living organism occur? कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? आता यासाठी जी ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असणारा फॅक्टर कुठला आहे माहिती आहे का? तो आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन याला मराठीमध्ये काय म्हणतो? पेशी विभाजन. ओके, एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 अशा भराभर पेशी सेल्स वाढत जातात आणि मग त्या ठिकाणची जखम भरून येते किंवा एखाद्या सजीवाची वाढ होते. डज द नंबर ऑफ सेल्स इन द बॉडी इन्क्रीज? इफ यस, हाऊ? आता त्या शरीरामध्ये, त्या बॉडीमध्ये सेलचा नंबर जो आहे तो इन्क्रीज होतो का? यस, ऑफकोर्स, सेलचा नंबर वाढतो, इन्क्रीज होतो. आता हा कसा होतो बरं? तर त्यासाठी जी कारणीभूत असणारी घटना आहे ती आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होतं आणि ती जी एखादी बॉडी आहे त्याचा जो आकार आहे तो वाढतो. ओके, नंबर ऑफ सेल्स इन्क्रीजेस अँड द साईज ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्रीजेस. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ ए स्पेसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसीज. जे एका सजीवापासून, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा तयार होतो? आता यासाठी कुठली प्रोसेस असेल बरं? तुम्हाला माहिती आहे का? सांगा. विच प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल टू फॉर्म ए न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम द एक्झिस्टिंग वन ऑफ द सेम स्पेसीज?
त्याला काय म्हणतो आपण, ती प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर ती जी प्रोसेस आहे ना, तर त्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो बरं का. रिप्रोडक्शन या रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये देखील सेल डिव्हिजन ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट properties of cell and living organism. Due to this property only a new organism is formed. Only this property, which property? Cell division is one of the best property of a cell, and due to this property a new organism is formed. New organism तयार होतो, नवीन सजीव तयार होतो. A multicellular organism grows up and emaciated body can be restored. आता मल्टीसेल्युलर जो ॲनिमल असतो ना, आता या मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये काय होतं, ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, सेल डिव्हिजन बराबर होते आणि मग त्याच्या शरीराची वाढ होते किंवा शरीराची झालेली झीज जी आहे ना ती भरून काढली जाते. शरीराची झालेली झीज भरून काढली जाते, सजीवाच्या शरीराची वाढ होते. या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत या केवळ सेल डिव्हिजनमुळे शक्य आहेत. There are two types of cell division. You see here two types of cell division. Which are those? The first is mitosis and the second is meiosis. Mitosis सूत्री विभाजन आपण असं म्हणतो आणि meiosis याला अर्धसूत्री विभाजन असं म्हणतो. There are these two types of cell division is there. Mitosis occur in somatic cells. Somatic cells ज्याला आपण शारीरिक पेशी असं म्हणतो, somatic cells and stem cells of the body. Stem cells आपल्या शरीरामध्ये अशा विशिष्ट काही भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की शारीरिक पेशी आणि या स्टेम सेल्स शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असतात. या स्टेम सेलमध्ये देखील अशा प्रकारच्या ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे मायटॉसिस ही घडत असते. मियोसिस ऑकर हे झालं मायटॉसिस. आपण आता बघितलं की मायटॉसिस हे कुठं घडतं, तर सोमॅटिक सेल्स. मायटॉसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. अँड व्हॉट अबाउट मियोसिस? मियोसिस ऑकर इन जर्म सेल्स. जर्म सेल्स, जेनेटिक सेल्स म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम जन्माला घालण्यासाठी आवश्यक असणारे जे सेल्स असतात त्याला आपण जर्म सेल्स असं म्हणतो. तर या ठिकाणी मियोसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस घडते इन जर्म सेल्स. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल that we have studied earlier. Do you know the structure of cell, structural organization of a cell? Yes, we studied about the structure of cell in last standard, in 9th standard. Okay, what is actually the structure of cell? We studied about it. This is a cell membrane, this is a cell nucleus, this is a nucleolus, and these are the chromosomes in the nucleus of the cell. And here this is a cytoplasm. Okay, and this is nucleus, and here we can observe the cell organelles. Cell organelles are there. This is actually the broad structure of a cell. We studied earlier in the last standard. Each cell has a nucleus. This is a nucleus. This is a nucleus. Beside, other cell organelles are also present. We studied about this. Here, this is a nucleus. These are cell organelles. Okay, cell organelles are there, and this is a nucleus, this is cytoplasm, and this is cell membrane. This is a cell membrane. Let us study the cell division with the help of
दिस इन्फॉर्मेशन. आता आपल्याला हे इन्फॉर्मेशन माहिती आहे. वी नो ॲक्च्युअली द स्ट्रक्चर ऑफ सेल. ओके, and now I want to study about the process cell division. Before any type of cell division, कोणत्याही प्रकारच्या सेल डिव्हिजन होण्यापूर्वी काय घडतं बरं? द सेल डबल्स अप इट्स क्रोमोसोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. कुठल्याही प्रकारचं सेल डिव्हिजन होण्याच्या आधी ती सेल काय करते, तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोसोम्स असतात, तो क्रोमोसोमचा जो नंबर आहे तो डबल होतो. जर क्रोमोसोम नंबर 2n असेल तर तो काय होतो, 4n होतो. म्हणजे क्रोमोसोम नंबर डबल्स अप. ओके, 2n असेल तर 4n होतो. नाव कॅन यू रिकॉल what is the shape of chromosome? Give its names in the figure. This is a chromosome, structure of chromosome. You observe here in this diagram, this is a chromosome. Now they asked you to write down the names. I am writing here the names of some parts of the chromosome. This is a P arm. What is this? This is centromere. This is centromere. And what is this? This is a Q arm. Okay, and this is a DNA. This is actually the structure of chromosome. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition. क्रोमोसोम जे आहे ना, इथं त्याला आपण काय म्हणतो, 2n कंडिशन आणि n कंडिशन. Two n condition, what is the actual 2n condition? Is a pair, and n condition a single chromosome. Now the mitosis. What is mitosis? Is a first type of cell division. This is a first type of cell division. We want to start from the first type, mitosis. Somatic cell and stem cells divide by mitosis. Somatic cell आणि stem cell यांच्यामध्ये mitosis नावाची प्रोसेस होते. Mitosis is completed through two main steps. Those two steps are karyokinesis. This is the first step, karyokinesis. What is mean by karyokinesis? न्यूक्लियर डिव्हिजन. म्हणजे सेलच्या आतमध्ये जे न्यूक्लियस आहे, हे जे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस डिव्हाइड होतं. हे न्यूक्लियस डिव्हाइड्स इंटू 2 पार्ट्स. ओके, त्याला काय म्हणायचं, कॅरिओकायनेसिस असं म्हणायचं, न्यूक्लियर डिव्हिजन म्हणायचं. अँड सायटोकायनेसिस, दिस इज अ सायटोप्लाझम. डू यू नो, दिस इज ए सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि त्याचे 2 भाग होतात, त्याला म्हणायचं सायटोकायनेसिस, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. यू सी हियर सायटोकायनेसिस, cytoplasmic division. That means this mitosis, the cell division process completes through main 2 steps. The first step is karyokinesis, that means nuclear division, and the second step is
सायटोकायनेसिस, दॅट इज सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आता ह्या सेल डिव्हिजनमध्ये 4 स्टेप्स असतात. आता कॅरिओकायनेसिस ही जी फर्स्ट प्रोसेस आहे ही 4 टप्प्यामध्ये घडते. 4 स्टेप्स. विच आर दोज 4 स्टेप्स? थोडंसं which are these 4 steps? The first step is prophase. Okay, prophase. Then second is metaphase. This is prophase, this is metaphase, and this is anaphase, and the fourth is telophase. ही नावं लक्षात ठेवा. पुन्हा वाचतोय बघा. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. या 4 स्टेपमध्ये काय होतं? कॅरिओकायनेसिस, ज्याला आपण न्यूक्लिअर डिव्हिजन असं म्हणतो. तर प्रोफेजमध्ये काय होतं बरं? प्रोफेजमध्ये इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट्स. कंडेन्सेशन म्हणजे काय? ही जी धागे असतात, क्रोमोसोमचे हे जे धागे असतात त्या सेलच्या आतमध्ये, इथं आतमध्ये हे जे क्रोमोसोमचे धागे असतात हे अतिशय बारीक असतात, पातळ असतात. हे कंडेन्स व्हायला सुरुवात होतात. धाग्यासारखे असणारे हे जे भाग आहे हे कंडेन्स होतात आणि मग ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट. ते कंडेन्स होतात, त्यामुळे ते शॉर्ट होतात आणि थिक होतात. सुरुवातीला ते थ्रेड लाईक असतात आणि लांब असतात. नंतर ते शॉर्ट होतात आणि थिक होतात. and they start to appear along with their pairs of sister chromatids. त्याचे पेयर्स व्हायला सुरुवात होतात. centrioles duplicates and each centriole move to opposite poles of the cell. Nuclear cells, nuclear membrane and nucleus start to disappear. आता centrioles, actually the position of सेंट्रिओल्स या ठिकाणी असतं बरं का. सेंट्रिओल दाखवतो ना इथं, या ठिकाणी हे सेंट्रिओल असतं. इथं हे सेंट्रिओल आहे. centriole and the centriole duplicates and each centriole moves to the opposite pole of the cell. आता ह्या सेंट्रिओलचे 2 भाग होतात. या ठिकाणी जे सेंट्रिओल दाखवलेलं आहे त्याचे 2 भाग होतात आणि त्याचा प्रत्येकी एक भाग अपोजिट साईडला जायला लागतो. एक सेंट्रिओलचा भाग इकडं आणि दुसरा सेंट्रिओलचा भाग या बाजूला असा हा जायला लागतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. Nuclear membrane, where is the nuclear membrane here? Here is the nuclear membrane. Okay. आता हे डिसअपियर व्हायला लागतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लिअरवरचं जे मेम्ब्रेन आहे ते नाहीसं होतं आणि त्याचबरोबर न्यूक्लिओलस, the dark spot inside the nucleus, this nucleolus start to disappear. हा सुद्धा डिसअपियर होतो, हा सुद्धा अदृश्य व्हायला लागतो. All these changes takes place in the first phase, that is prophase. Okay, now I want to discuss about the second phase, that is a metaphase. आता सेलमध्ये काय चेंजेस होतात हे आपण बघितलं की न्यूक्लियसमध्ये काय चेंजेस होतात, न्यूक्लिओलसचं काय होतं, बरोबर आहे का, आणि मग सेंट्रिओल्सचं काय होतं हे बघितलं. आफ्टरवर्ड्स सेकंड स्टेज मेटाफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. जे न्यूक्लियसवरचं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियसमध्ये सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते कम्प्लिटली डिसअपियर होतं. completely disappears.
क्रोमोसोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन. कंडेन्सेशन होण्याची प्रक्रिया जी क्रोमोसोमची असते ना त्या सेलच्या आतमध्ये, इथं ती कंडेन्सेशन प्रोसेस कंप्लीट होते अँड बिकम्स क्लिअरली व्हिजिबल. ते दृश्य स्वरूपात दिसायला लागतात आपल्याला. अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. त्याच्या ह्या मध्य भागामध्ये इथं बघा हे सगळे जे क्रोमोसोम्स आहेत हे इक्वेटोरियल रिजनमध्ये, या ठिकाणी या मधल्या भागामध्ये हे सगळे क्रोमोसोम आलेले आहेत. बरोबर आहे का? त्याला काय म्हणतो आपण? ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज्ड पॅरलल इन इक्वेटोरियल प्लेन. हे सेंट्रल प्लेन जसं दाखवलं तुम्हाला मी, या ठिकाणी हे सेंट्रल प्लेनला हे क्रोमोसोम येतात. स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रिओल्स ऑफ ईच क्रोमोसोम अँड बोथ सेंट्रिओल्स. आता हे जे स्पिंडल टाईप स्पेशल फायबर्स जे असतात, फायबर्स त्याला आपण स्पिंडल फायबर्स असं म्हणतो. फ्लेक्झिबल असतात ते, आणि मग ते कशाला कनेक्ट असतात? सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोसोम अँड बोथ सेंट्रिओल्स. बघा बरं स्पिंडल फायबर्स. आता आपल्याला जर डायग्राम काढायची म्हटली तर या ठिकाणी हे सेल आहे. आता हे या ठिकाणी जे सेंट्रिओल आहे, या ठिकाणी दुसरं सेंट्रिओल आहे, आणि हे जे क्रोमोसोम आहेत हे या पद्धतीनं इक्वेटोरियल रिजनला सगळे असे आलेले आहेत. आणि मग एक फ्लेक्झिबल फायबर्स हे असे जोडले जातात. समजलं का? दोन्ही बाजूचं सेंट्रिओल आणि हे सेंट्रोमियर यांना अशा प्रकारे स्पिंडल फायबर हे जोडले जातात. तर याला म्हणतो आपण स्पिंडल फायबर. ओके, स्पिंडल फायबर्स. आता ह्या सगळे जी प्रोसेस आहे ही कशामध्ये होते? तर आपण बघितलं आता की ही मेटाफेजमध्ये या हे सगळे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. नाव द थर्ड Now I want to tell you the third phase, that is anaphase. In anaphase, centromeres split up and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction. आता हे जे सेल आहे या सेलमध्ये जे स्पिंडल फायबर्स इथं जे सेंट्रोमियर आहे, सेंट्रिओल आहे, आणि मग हे जे सिस्टर क्रोमोसोम असतात हे सिस्टर क्रोमोसोम अशा प्रकारे अलग होतात. आणि दोन्ही बाजूचे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे स्पिंडल फायबर्स काय करतात? हे जे क्रोमोसोम्स आहेत सिस्टर क्रोमोसोम्स यांना दोन्ही टोकाला खेचून घेतात. हे या बाजूला आणि हे या बाजूला अशा प्रकारे खेचले जातात. सेपरेटेड सिस्टर क्रोमोसोम्स आर कॉल्ड ए डॉटर क्रोमोसोम्स. आता यांना डॉटर क्रोमोसोम्स म्हणायचं. यांना काय म्हणायचं? यांना डॉटर क्रोमोसोम्स असं म्हणायचं. या ठिकाणी बघा हे जे आहेत हे डॉटर क्रोमोसोम आहेत. डायग्राममध्ये तुम्ही बघितलं. क्रोमोसोम्स बीइंग पुल्ड ॲपियर लाईक बंच ऑफ बनानास. लास्टली हे जे सगळे क्रोमोसोम्स आहेत हे दोन्ही टोकाला जातात. आता ही जी सेल आहे या सेलच्या एका टोकाला या टोकाला हे क्रोमोसोम्स असे येतात आणि या ठिकाणी एक बंच तयार होतो आणि या ठिकाणी एक बंच तयार होतो, जस्ट लाईक ए बनानास. इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोसोम्स रीच ॲट टू अपोजिट पोल्स. या टोकाशी एक सेट आणि या दुसऱ्या टोकाशी एक सेट क्रोमोसोमचा जातो. समजलं का? आता हे तिसरी फेज आहे ज्याला आपण ॲनाफेज असं म्हणतो. And now I want to tell you the last phase, that is telophase. तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या की आपण कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप बघत आहोत. त्यातली लास्ट स्टेप आहे टेलोफेज. तर टेलोफेजमध्ये नेमकं काय होतं बरं? तर आपण जे प्रोफेजमध्ये बघितलं ना की कंडेन्सेशन होतं,
बरोबर आहे का. आणि मग हे जे क्रोमोसोम असतात जे थिक होतात, शॉर्ट होतात, बरोबर. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होतं, न्यूक्लिओलस डिसअपिअर होतं. हे आपण प्रोफेजमध्ये बघितलं. याच्याबरोबर उलटी क्रिया या ठिकाणी टेलोफेजमध्ये बघायला मिळते. द क्रोमोसोम्स विच हॅव रिच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल नाऊ स्टार्ट टू डिकंडेन्स. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय बघितलं, कंडेन्स होतात. आणि या ठिकाणी डिकंडेन्स होतात. अगेन बिकम्स थ्रेड लाईक, थिन अँड इनव्हिजिबल. म्हणजे पहिल्यामध्ये आपण बघितलं की ते कंडेन्स झालेले होते, त्यानंतर ते जाड झालेले होते आणि ते व्हिजिबल झालेले होते. आता पुन्हा काय होतं, डिकंडेन्स अगेन्स्ट बिकम्स थ्रेड लाईक अँड इनव्हिजिबल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम रिच्ड ॲट पोल्स. या ठिकाणी ही जी सेल आहे, या सेलच्या या ठिकाणी जे क्रोमोसोम जमा झालेले आहेत याच्यावरती असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं. दस टू डॉटर न्यूक्लियाय, 2 डॉटर न्यूक्लियर तयार होतात. इथे एक न्यूक्लियस आणि इथं हे क्रोमोसोमवरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं. अँड दीज आर 2 डॉटर न्यूक्लियाय 1 and 2. 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म. न्यूक्लिओलस ऑल्सो ॲपियर इन ईच डॉटर न्यूक्लियाय. न्यूक्लिओलससुद्धा तयार होतो. आपण बघितलं होतं की पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओलस गायब झालेला होता, पण इथं मात्र पुन्हा न्यूक्लिओलस या ठिकाणी आणि या ठिकाणी हा जो न्यूक्लिओलस आहे, हा न्यूक्लिओलस ऑल्सो ॲपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर. आपण मागच्या टप्प्यामध्ये बघितलं ना की स्पिंडल फायबर्स आपण मागच्या प्रोसेसमध्ये बघितले होतं की स्पिंडल फायबर्स जे होते, हे स्पिंडल फायबर्स हे बघा बरं, या ठिकाणी स्पिंडल फायबर्स आहेत का, हे स्पिंडल फायबर्स. तर या प्रोसेसमध्ये इथं स्पिंडल फायबर्स काय झालेले आहेत, निघून गेलेले आहेत, डिसअपियर झालेले आहेत. आणि मग अशा प्रकारे इथं ही 4थी स्टेप टेलोफेज कंप्लीट होते. आणि इन दिस वे कॅरिओकायनेसिस कंप्लीट अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट होतं आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन या ठिकाणी स्टार्ट होतं. तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन पहिल्यांदा बघितलं आपण. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं आणि मग एका न्यूक्लियसच्या असे हे बघा इथं अशी 2 न्यूक्लियस तयार झाले. ओके, हा पहिला न्यूक्लियस आणि हा दुसरा न्यूक्लियस. आणि मग ही जे सायटोप्लाझम आहे इथं बघा बरं, हे सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझमचे सुद्धा 2 भाग होतात, हा एक भाग आणि हा दुसरा भाग. आणि मग एका सेलच्या अशा प्रकारे ही पहिली सेल आणि ही दुसरी सेल तयार होते, अशा 2 सेल तयार होतात. तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन कसं होतं हे आपण बघूया. द सायटोप्लाझम डिव्हाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म which are called a daughter cells. These are daughter cells. This is first daughter cell, this is second daughter cell. In this process a notch is formed at the equatorial plane. नॉच म्हणजे काय, एखाद्या फुग्याला आपण मधोमध गाठ मारावी, समजलं का. एखादा फुगा घ्यावा आणि त्या फुग्याला दोरा घेऊन मधोमध अशी दोरा बांधावा, गाठ मारावी, अशा प्रकारची क्रिया. आणि मग त्या दोऱ्यानं फुग्याला जर मध्ये आपण गच्च गाठ मारायला सुरुवात केली तर 2 फुगे दिसायला लागतात आपल्याला. अशा प्रकारची प्रोसेस या ठिकाणी होते. In this process a notch is formed at the equatorial plane of the cell which deepens gradually and thereby 2 new cells are formed. आणि मग 2 न्यू सेल्स या ठिकाणी तयार होतात. However, in case of plant cell, instead of a notch, a cell plate. प्लॅन्टमध्ये काय होतं की ही जी आपण म्हटलं की ज्याला की नॉच जी तयार होते ही तयार होत नाही, त्या ठिकाणी काय तयार होतं, सेल प्लेट तयार होते. इन्स्टेड ऑफ ए नॉच, सेल प्लेट.
मध्येच सेलच्या मधोमध ही सेल आहे, प्लांट सेल आहे, त्या सेलच्या मधोमध अशी ही सेल प्लेट तयार होते आणि मग इथे एक न्यूक्लियस आणि इथे एक न्यूक्लियस आणि ह्या एकाच्या ह्या दोन सेल अशा प्लांट सेलमध्ये तयार होतात. इज फॉर्म्ड एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेल अँड दस सायटोकायनासिस इज कंप्लिटेड. म्हणजे फर्स्ट कॅरिओकायनासिस न्यूक्लिअर डिव्हिजन झालं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं आणि त्याला आपण सायटोकायनासिस असं म्हणतो. मायटॉसिस इज अ एसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. मायटॉसिस का आवश्यक आहे? ग्रोथ ऑफ बॉडी. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. वाउंड हिलिंग, शरीराची झीज भरून काढणे किंवा जखम झालेली भरून काढणे, वाउंड हिलिंग. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, रक्तपेशी तयार करणे. तर अशा प्रकारची कार्य होण्यासाठी मायटॉसिस इज इम्पॉर्टंट, इसेन्शियल. ओके. नाउ द सेकंड मेन स्टेप, मेन टाइप ऑफ सेल डिव्हिजन, that is meiosis.